हॅलो ऑल. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या होम मेकर MPSC ॲस्पिरंट्स या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, इथे मी आजच्या ब्लॉगमध्ये माझी बुक लिस्ट सांगितलेली आहे. मला खूप साऱ्या कमेंट आल्या की तुमची बुक लिस्ट सांगा म्हणून. त्यामुळे मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटला तुम्हाला माझी बुक लिस्ट सांगितलेली आहे. व या व्हिडिओमध्ये मी माझे रविवारचे आजचे रुटीन पण तुम्हाला दाखवलेले आहे. तर इथे बघा, आमच्या सासूबाई देवपूजा वगैरे करून बैठकीला गेलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे आमच्या सर्वांसाठी चिरमुऱ्याचा सुसला बनवून घेतला आणि इथेही दोडक्याची भाजी केलेली आहे मिस्टरांच्या डब्यासाठी आणि चपात्या वगैरे बनवल्या. आणि त्यानंतर मग मी त्यांचा डबा वगैरे बांधून त्यांना दिला आणि नंतर घरातील झाडून वगैरे सगळीकडे काढून फरशा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या. कारण उद्या श्रावणी सोमवार आहे, त्याच्यामुळे मी आजच फरशा पुसते. आणि स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यानंतर इथे सगळे भांडे वगैरे घासून घेतली. त्याचबरोबर फ्रीज पण खूप घाण झाला होता, त्याच्यामुळे फ्रीजमधले सगळे भांडे वगैरे काढले व ते पण घासून घेतले. आणि हे फ्रीजमधलं माळवं वगैरे सगळं नीट करून फ्रीज सगळं छान पुसून वगैरे त्याच्यात मग हे सगळं माळवं वगैरे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग हे झाल्यानंतर मुलांना आंघोळ्या वगैरे घातल्या स्वच्छ. आणि त्यानंतर माझं धुणं धुवायचं राहिलं होतं, मग ते घेऊन मी वरती गेलेले आहे. तर मी वरती धुणं धुण्यासाठी गेल्यावर अगोदर या झाडांना पाणी घालत असते आणि मग नंतर मग मी माझं धुणं वगैरे धुवून घेतलं. हे सगळं काम करेपर्यंत मला इथे 10:30 वाजलेले आहेत. व 10:30 वाजता आमच्या सासूबाई बैठकीवरून आल्या. मग त्यांचा आज रविवार होता, त्यामुळे मग त्यांना मी शाबू वगैरे करून दिला. आणि आमच्यासाठी त्यांना शाबू करून दिला व आमच्यासाठी रात्रीची इथे डाळीची आमटी राहिली होती. मग त्या आमटीचे इथे आम्ही त्याच्यामध्ये ओवा, जिरी, त्याचबरोबर कांदा वगैरे घालून त्याचे थालीपीठ बनवलेले आहेत. तर ते आमच्या सासूबाईंनी मला इथे थापटून दिले आणि मी इथं शेकून घेतलेले आहेत. व आम्ही मुलं, सासूबाई व मी आम्ही सगळ्यांनी मिळून इथे जेवण वगैरे केलं. हे सगळं करेपर्यंत मला दुपारचे 1-1:30 वाजले. आणि मग आज काही स्टडीसाठी मला टाईमच भेटलेला नाही आहे. त्यानंतर बघा, इथे दुपारी मस्त असा पाऊस सुरू झालेला होता. मग आज काही जास्त स्टडी मी करू शकलेली नाही. तर माझा मॅथ्सचा जो टॉपिक चालू होता आंतरवेळवेग, तर त्या टॉपिकमधला पार्ट माझा इथे D चालू आहे. त्यातलेच मग मी एक्झाम्पल सोडवून घेतले. तर त्यात पण जवळपास 11 एक्झाम्पल होते. ते सर्व एक्झाम्पल मी इथे सोडवून घेतलेले आहेत. आणि मग मुलांना रविवारी सुट्टी असली ते एवढा गोंधळ घालतात काहीच अभ्यास होत नाही. त्यांचा गोंधळ चालू असला की ते स्कूलला उद्या गेले खूप शांत वाटतं अभ्यासासाठी. पण ते घरी असल्यानंतर जर आपण अभ्यास करू देत नाही, त्याच्यामुळे आज जास्त काही स्टडी होऊ शकला नाही माझा. तर इथे मी तुम्हाला माझी बुक लिस्ट दाखवत आहे. हे बघा, M. लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटीचं बुक आहे माझ्याकडती. आणि त्यानंतर हे मी म्हणजे थोडेसे माझे पुस्तकं इथे फाटलेले आहेत. तर हे आहे गाठाळ सरांचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं बुक, इतिहासासाठी. आणि त्यानंतर मग पुढचं बुक आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, समाधान महाजन सरांचं बुक आहे. तर माझे पुस्तकं थोडे फाटलेले आहेत व त्यांचे कवर पण वरचे निघालेले आहेत. तर हे आहे अनिल कोलते सरांचं कॉम्पिटिटिव्ह सायन्स, हे बुक जे मी सायन्ससाठी यूज करते. आणि मग त्यानंतर मॅथ्ससाठी सचिन ढवळे सरांचं हे अंकगणिताचं पुस्तक आहे माझ्याकडती. तर मी हेच यूज करते माझ्या मॅथ्स या सब्जेक्टसाठी. त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणसाठी मी इथं सचिन जाधवर सरांचं बुक यूज करते. व हे पंचायत राज आहे, जे की किशोर लवटे सरांचं बुक आहे, ते यूज करते. त्याचबरोबर इथं सचिन ढवळे सरांचं हे रिझनिंगचं बुक आहे. आणि पुढील बुक आहे महाराष्ट्राचा भूगोल, जे की सौदी सरांचं आहे. तर भूगोलासाठी मी हे भूगोलासाठी सौदी सरांचं बुक आहे माझ्याकडती. त्याचबरोबर इकॉनॉमिक्ससाठी मी रंजन कोळंबे सरांचं बुक यूज करते. आणि हातनुरे सरांच्या नोट्स पण आहेत माझ्याकडती भारतीय अर्थव्यवस्थेच्या. व त्याचबरोबर पुढचं बुक आहे मराठी ग्रामरसाठी ही 2 पुस्तके आहेत माझ्याकडे. हे मराठी व्याकरणाचं आणि शब्दसंग्रहाचं. तर ते मोरा वाळंबे सरांची ही 2 बुक आहेत माझ्याकडे. आणि पुढचं बुक आहे हे 21,000चा PYQ
प्रश्नसंच आहे अप्पा हातनुरे सरांचा. तर मी ना PYQसाठी हा प्रश्नसंचच यूज करते. मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की तुम्ही PYQ कशातून करता, तर मी अप्पा हातनुरे सरांच्या 21,000 PYQमधूनच PYQ करते. व हे अप्पा हातनुरे सरांचं ना कंबाईन विश्लेषणचं बुक आहे, ज्याच्यामध्ये 2011 ते 2026पर्यंतचं स्पष्टीकरण आहे. तर आमच्याकडे ना आज सकाळपासून खूप पाऊस चालू आहे. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.